राज्यात उन्हाचा ताप कायम आहे, तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेक भागात पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढील 1 ते 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर राज्यामध्ये कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पाहूयात। सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बातमी शिरूरमधून। गारपिटीमुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालं। उन्हाळी बाजरी पीक मातीमोल झालेलं आहे, तर 15 शेळ्यांचा मृत्यू झाला आणि डोक्यावरचं छप्परही उडालेलं आहे। अवकाळीचा तडाखा बसलेला आहे शिरूरमध्ये आणि बळीराजा मात्र संकटात आहे। उभं पीक आडवं झालेलं आहे, त्यामुळे बळीराजाच्या संकटात आणखीनच भर पडली आहे। अवकाळीचा तडाखा बळीराजाला संकटात नेऊन गेलाय। भरपूर पाऊस होता आणि गारा पडला आणि घरामध्ये पाणी शिरलं, कौलं उडाले। खूप मोठं नुकसान झाले। आत्ताच इथं एक वाडीवरती जवळजवळ कमीत कमी 15 शेळ्या मेल्या असतील। त्यांचे मागे जे गुराखी होते त्यांना ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले। इकडे गाराटले होते, इतका खूप गारा आणि वारा भरपूर प्रमाणात होतोय। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। रावेरनंतर यावल, चोपडा आणि जळगावात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला होता। या गारपिटीमुळे केळीची पानं फाटलेली आहेत, तर पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले गहू, मक्यासह हरभऱ्याचं धान्य जे ते पाण्यात भिजून खराब झालंय। सरकारनं तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरा इथं एका व्यापाऱ्यानं उघड्या जागेवर साठवलेला तब्बल 300 क्विंटल मक्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। मक्याचं पावसात भिजून तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान झालं असून मका काळा पडलेला आहे। शासनानं याबाबत दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावमधल्या यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। कांदा, मका, केळी, ज्वारी ही पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली। 350 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान इथं झालेलं आहे। मुरबाड तालुक्यामध्ये गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। आंबा पिकांचं, भाजीपाला, कडधान्य पिकाचंही मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तसंच काढणीला आलेलं आंबा पीक हे खराब होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। 10 एकर द्राक्ष शेती असून 3 एकर बागेचं नुकसान झाल्यामुळे तब्बल 30 ते 35 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यात गारपिटीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम झालाय। नुकसान टाळण्यासाठी म्हणून अक्षरशः रात्रीच्या वेळेस कांदा काढून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसतायत। धाराशिवच्या कळंबमध्ये भाजीपाल्याचे दर घसरलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। पाणी टंचाईमुळे शेतकरी जेमतेम पाण्यावर भाजीपाला उगवतोय, मात्र त्याचे दर न वाढल्यामुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे। ग्राहकांना आता कॅनिंग केलेला अस्सल हापूस मिळणार आहे। हापूस आंबा बाहेरून चांगला दिसत असला तरी काही वेळा तो आतून डागाळलेला असतो। मात्र आता देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे यांच्याकडून आंबा कॅनिंग करून देण्याची आता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली। असाच एक धक्कादायक ऑनलाईन फ्रॉड समोर आला असून एका तरुणानं आयुष्यभराची कमाई या ऑनलाईन गेममध्ये उडवून टाकली। कोथरूड इथल्या 30 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 39,77,000 रुपये गमावलेत। क्रिकेटर्स आणि बड्या उद्योजकांचे डीप फेक व्हिडिओ तयार करत
जास्त पैशांचं आमिष या तरुणाला दाखवण्यात आलं आणि त्यानंतर या तरुणाला एव्हिएटर गेम खेळण्यास भाग पाडण्यात आलं. याला बळी पडत या तरुणानं 39 लाख रुपये गमावलेत. आपली फसवणूक झाल्याचं कळताच या तरुणानं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कृपया करून अशा भूलभुलैया किंवा अशा प्रकारच्या ह्याला बळी पडू नका. हे पूर्ण तुमची फसवणूक करण्यासाठीच हे लोक त्या ठिकाणी बसले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विविध UPI ॲड्रेसवर तर बिलकुल पाठवू नका. प्रथमतः खात्री करा ते कोणाचा आहे UPI ॲड्रेस किंवा खरंच आहे का, त्यानंतरच पुढच्या तुम्ही हे करा. परंतु ओव्हरऑल ह्या असे गेम खेळणे किंवा एव्हिएटर गेम खेळणे किंवा ॲपल गेमिंग ॲपवर ते पैसे उधळणे तुम्हाला खूप महागात पडू शकतं किंवा याच्यामध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो. पाहूया तर टॉप 50 बातम्या. बीडमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अति वेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमावानं चांगलाच चोप दिलेला आहे. ड्रायव्हरला थांबवलं असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं. त्याचा जाब विचारला. यावेळेस तुझ्यासकट 4-5 जणांना उडवतो असं त्यानं म्हणताच उपस्थित असलेल्या जमावातील काहींनी त्याला चांगलाच चोप दिलेला आहे. पुण्यामध्ये महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटल्या. धायरी भागातील रिद्धी-सिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीमध्ये पार्किंग जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला. जालन्यात किराणा दुकानामध्ये घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी या तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केली. या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास यावेळेस कदीम जालना पोलीस करत आहेत. कुख्यात डॉन निलेश गायवळला गावच्या जत्रेत कुस्तीच्या आखाड्यामध्ये एका पैलवानानं कांशिलात लगावली. गायवळला एका चापटीत पाडतानाचा हा नवा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. पुण्यातील धानोरी भागामध्ये असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाइस्ट सारखी घटना समोर आलेली आहे. हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारी लोकांकडून इमारतीतील घरांची रेकी केली जात होती. आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्र घेऊन CCTV मध्ये फिरताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला आहे. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून 50 कोटींची ही ऑफर दिली गेली असंही कासलेंनी म्हटलंय. आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे 5 कोटी ही छोटी रक्कम आहे. हे लोक 100 कोटी रुपये देऊ शकतात असा गंभीर दावा देखील यावेळेस करुणा शर्मांनी केलाय. तर एक महत्त्वाची बातमी. भांडूपमधील कुख्यात गुंडानं आपल्या नावावर असलेल्या गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव असून त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी झिया अन्सारी कारागृहातून जामिनावर बाहेर आलेला आहे. मात्र त्यानं पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि याची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली असून त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आता पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भांडूपमधल्या कुख्यात गुंडानं आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापलेला आहे आणि वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे. घरात घुसून जिवे मारण्याची धमकी त्याला देण्यात आली. तसंच सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे आणि यामुळेच त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे. रिक्षा चालकानं अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटवलेली आहे. यावेळेस उतरताना त्यानं अधिक भाडं दिल्याचा रिक्षाचालक धनंजय चैनी याने पोलिसांसमोर खुलासा केलाय. शरीफुल फकीर विरोधात यावेळेस 1613 पाणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे. मुंबईच्या पाणीबाणीवर अखेर तोडगा निघाला. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आणि या बैठकीत तोडगा निघाला. बैठकीनंतर टँकर असोसिएशननं संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल हा उद्या येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये काय असणार आहे याकडे आता लक्ष लागलंय. ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यामध्ये पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलंय. तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या महिन्यामध्ये ते पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आणि नितेश राणे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथ यात्रेत लेझिम खेळण्याचा आनंद लुटला. तसंच त्यांनी ढोल देखील वाजवलाय. आमदार सुरेश धस यांचे भैरवनाथ ग्रामदैवत आहे. पालखी सोहळ्यात धस सहभागी झाले होते. धाराशिवच्या केसर जवळगामध्ये श्री हनुमान यात्रेनिमित्त रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. पहाटे 5 वाजता श्री हनुमान मंदिरामध्ये महाआरती पार पडली आणि त्यानंतर रथोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुरुम पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आला होता. सांगलीच्या कुरळपमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. भारताच्या गौरव मछवाडा पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानाला घुटणाडावावर चितपट केलं. हनुमान यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तराच्या कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं होतं. कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक इथं जमले होते. बीडच्या बेलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बेलवाडी गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या बैलगाडा शर्यतीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राज्यात पुढील 2 दिवस तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवसांपासून राज्यामध्ये तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होत आहे आणि यात परभणीमध्ये तापमान जे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी 41 ते 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं. मात्र पुढील 2 दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होतीये आणि त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी म्हणून अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र आजही जिल्ह्यातील 150 गावं पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत. 13 ते 15 मे दरम्यान पाण्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत. महिनाभर ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये मोहीम राबवण्यात येणार आहे. लातूरमध्ये 87 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही अनेक गावांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे या योजनांचं पाणी गेलं कुठे असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. पुणे महापालिका पाण्याचा काळा बाजार रोखणार आहे. टँकर नेण्यापूर्वी नोंदवहीत सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक असणार आहे. महापालिकेचे मोफत टँकर मागणी असलेल्या ठिकाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. भंडाऱ्याचा गोसेखुर्द प्रकल्प चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार आहे. वैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यात जलसंकट उभं ठाकलंय. या पार्श्वभूमीवर रात्री गोसेखुर्द प्रकल्पातून 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जळगावमधील रावेर शहरात 4 वर्षांपासून पालिका हद्दवाढ झालेली आहे. मात्र वाढीव वस्त्यांमध्ये नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना तोंड द्यावं लागतंय. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये पालिकेविषयी तीव्र असंतोष आहे. शिवाय पालिकेवर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे.
वाशिममध्ये खामगाव परिसरात नाला अनेक दिवसांपासून तुंबलेला आहे आणि त्यामुळे नाल्याचं पाणी नागरिकांच्या अंगणात जात आहे. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आणि याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे कळवून देखील नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केलेला आहे. नांदेड शहरातील घामुडिया फॅक्टरी परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आणि यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. डेंग्यू मलेरिया सारखे आजार होत असल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले. महापालिकेकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आलेल्या आहेत, परंतु महापालिकेनं या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी आश्रमशाळेत मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये 13 विद्यार्थी जखमी झाले असून काहींना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवतोय. शाळेतील मैदानामध्ये विद्यार्थी खेळत होते आणि त्याच वेळेस मधमाशांच्या थव्यानं हा हल्ला केला आणि त्यामुळे हे विद्यार्थी जखमी झाले. पालघरच्या ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू आहे आणि त्यामुळे वीज ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते. तसंच डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रा सुरू असून वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना हजारोंचा फटका बसतोय. बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सुपूर्द करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीनं कल्याण विठ्ठलवाडी परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली आणि या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनं सुरू आहेत. नेवासा तालुक्यात सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली. महायुतीनं निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अद्याप पूर्ण न केल्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी निषेधाचा ठराव करत आंबेडकरांच्या जयंती दिवशीच सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे. धुळे जिल्ह्यात बनावट तसंच दुबार रेशन कार्ड शोधण्याची मोहीम जिल्हा पुरवठा विभागानं हाती घेतलेली आहे आणि यासाठी 31 मे पर्यंत शोध मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली आहे. बदलापूरच्या MIDCत ग्रीन बेल्टच्या जागांवर कंपन्यांनी अतिक्रमण केलं असा आरोप माजी नगरसेवक संभाजी शिंदेंनी केला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी या ग्रीन बेल्टमध्ये झाडं लावणं अपेक्षित आहे, मात्र कंपन्यांनी ही जागा हडप केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता शिंदेंनी केली. रत्नागिरीमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 6152 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांकडून 2,60,73,000 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पुण्यातील उरुळी देवाची आदर्शनगर इथं भंगार मालाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. घटनास्थळी जवानांनी 3 LPG 3 ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला. घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नसून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती आणि आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आजचा दिवस समता दिन, ज्ञान दिन म्हणूनही ओळखला जातो, कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलेलं आहे. सर्वांना सविनय जय भीम. शाहीर हेमंत मावळ्यांचा खास पोवाडा सामच्या प्रेक्षकांसाठी. आमच्या प्राचार्या शिवांगी दामले मॅडम, सन्माननीय शिवांगी मॅडम आणि आमचे गंधार जाधव सर यांच्या भारत भूमीला, राष्ट्रध्वजाला, संविधानाला लेवुनी शाहिरीचा झाला, लेवुनी शाहिरीचा झाला, परंपरेचा डप घुमला, बाबासाहेबांच्या गातो पोवाड्याला डी डी डी, बाबासाहेबांच्या गातो पोवाड्याला डी डी, बाबासाहेबांच्या गातो पोवाड्याला डी. भारताचे थोर शिल्पकार, भारताचे थोर शिल्पकार भीम भास्कर आंबेडकर वीर, भीमाई जन्म देई भीमास, भीमाई जन्म देई भीमा.
भीमाई जन्म देई भीम पराक्रमी घडला इतिहास चिखलातून कमळ आले जन्मास डी 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 चिखलातून कमळ आले जन्मास चिखलातून कमळ आले जन्मास 1891 साल 1891 साल 14 एप्रिल जन्मला बाळ दलित वर्णाचा करण्या उद्धार दलित वर्णाचा करण्या उद्धार भारत भूवरी घेतला अवतार नमितो शाहीर त्यांना शतवार डी 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 नमितो शाहीर त्यांना शतवार डी डी नमितो शाहीर त्यांना शतवार दिवसा मासी बाळ वाढला झाला बलभीम वया बरोबर बुद्धी वाढली झाला गौतम हा धीरडी त्यासोबतच न्यूयॉर्कमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन उत्साहात साजरा होतोय. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केला होता. न्यूयॉर्कमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमधल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.